कोरेगाव जमीन प्रकरणामध्ये पार्थ पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। दुसरीकडे अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी देखील जोर धरते आहे। जोपर्यंत अजित पवारांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत निष्पक्ष चौकशी होणार नसल्याचा दावा विरोधकांनी केला आणि त्यामुळे अजित पवार यांचा कोणत्याही परिस्थितीत राजीनामा झालाच पाहिजे अशी मागणी विरोधकांनी केली आहे। नैतिक जबाबदारी स्वीकारून जोपर्यंत ही चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत माननीय अजितदादांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे। अजित पवार यांची मंत्रिमंडळातून तत्काळ हकालपट्टी करण्यात यावी। जे स्वतःच त्या चक्कीमध्ये आहेत त्यांनी या विषयावर बोलावं। कोरेगाव जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवारांचं नाव पुढे आल्यानंतर अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते। कोरेगाव परिसरातील 1800 कोटींची 40 एकर जमीन 300 कोटींमध्ये खरेदी केल्याची बातमी झी24 तासनं सर्वप्रथम प्रसारित केली। ज्या अमेडिया कंपनीनं या जमिनीचा व्यवहार केलाय त्या कंपनीचे मालक पार्थ अजित पवार आहे आणि त्यामुळे विरोधक आता थेट अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करतायत। चौकशी होईल, चौकशीमध्ये कदाचित दोषी असे सांगितलं जाईल, परंतु जसे 70,000 कोटीच्या घोटाळ्यामध्ये अजितदादा मुक्त झाले तसे याच्यामध्ये मुक्त होतील आणि म्हणून याच्या संदर्भातली चौकशी जी आहे ही चौकशी सरकारच्या माध्यमातून न करता उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या मार्फत झाली तर जनतेला त्याच्यावर काहीतरी विश्वास बसेल। याच्यात मुलगा त्यांचा असल्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारून जोपर्यंत ही चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत माननीय अजितदादांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे। या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। चौकशीचे आदेश दिलेले आहेत, 2 अधिकाऱ्यांना सस्पेंड केलेलं आहे। त्यापेक्षा जास्त सांगण्यासारखं काही नाही। आता चौकशी होईल आणि चौकशी अंती काय जो रिपोर्ट येईल त्यातून पुढची दिशा ठरेल। मला वाटतं त्यांना त्यावेळी पक्षानेच काढलं होतं, पक्षाने राज्यामध्ये सांगितलं होतं आणि आम्ही तुम्हाला पक्षातून काढून देऊ असं सांगण्यात आलेलं होतं, ते मला माहित आहे आणि म्हणून त्यांनी राजीनामा दिलेला होता। पण आता जे स्वतःच त्या चक्कीमध्ये आहेत त्यांनी या विषयावर बोलावं, मला हे समजत नाहीये। या प्रकरणात पार्थ पवारांना अजित पवारांच्या पदाचा फायदा होऊ शकतो, त्यामुळे अजित पवारांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा द्यावा अशी मागणी बसपानं केली आहे। तर अजित पवारांच्या राजीनाम्याशिवाय या प्रकरणात निष्पक्ष चौकशी होणार नसल्याचा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी केला आहे। बारामती शहर आणि तालुक्यातील जे महार वतनाच्या जमिनींचा व्यवहार झालेले आहे त्याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी आणि ती चौकशी होईपर्यंत श्री अजित पवार यांची मंत्रिमंडळातून तत्काळ हकालपट्टी करण्यात यावी, जेणेकरून त्यांच्या मुलाच्या विरोधात जे आरोप होतात आणि त्यांच्या जवळच्या लोकांच्या विरोधात जे आरोप आहेत याची निपक्षपातीपणे चौकशी व्हावी म्हणून मी मुख्यमंत्री साहेबांकडे आज ही मागणी केलेली आहे। राजीनामा दिल्याशिवाय अशा गोष्टींची निपक्ष पद्धतीने चौकशी होणार नाही, कारण अजितदादा पवारांचं त्या पदावर असणं ऑफिस ऑफ प्रॉफिट त्या पदाचा दुरुपयोग हा ठरलेला आहे। आणि आत्ताचा जो घोटाळा झालाय ही जी बघा कुठली कंपनी आहे त्या कंपनीचं नाव आहे अमेडिया कंपनी। म्हणजे या अमेडिया कंपनीची स्थापनाच मुळात अजितदादा पवारांच्या पुण्यातल्या शिवाजीनगर मधल्या घरात झालेली आहे आणि स्थापना कुणी केली, कुठल्या कार्यकर्त्यांनी वगैरे नाही, तर अजितदादा पवारांच्या सुपुत्रांनी केलेली आहे। विरोधकांनी केलेल्या राजीनाम्याच्या मागणीनंतर विखे पाटील आक्रमक झाले। विरोधकांमध्ये कोणताही मुद्दा उरला नसल्यामुळे ते राजीनामा मागत फिरत असल्याचा टोला विखे पाटलांनी लगावला। राजीनामा देण्यामध्ये काही मागण्यामध्ये काहीच अर्थ नाहीये। आज विरोधकांमध्ये एकच मुद्दा आहे, काही झालं का राजीनामा मागा। असं आहे की राजीनामा मागण्यापेक्षा जे वास्तव समोर आल्यानंतर त्याच्यावर मला वाटतं नंतर मग काय मागणी असेल ते आपण विरोधकांनी केली पाहिजे। पण आज मुद्दा शिल्लक नाही विरोधी पक्षाकडे, विरोधी पक्षांकडे, त्यामुळं उठसूट काही झालं का राजीनामा दिला पाहिजे अशा प्रकारची मागणी होते। अमेडिया कंपनीनं कोरेगाव पार्क परिसरातील 40 एकर जमीन खरेदी केली। या कंपनीत पार्थ पवार भागीदार असल्यानं त्यांच्यावर ही कारवाई करण्याची मागणी होते। त्यामुळे अजित पवार राजीनामा देत नाही तोपर्यंत या प्रकरणात निष्पक्ष चौकशी होणार नाही असा आरोप विरोधकांनी केला। त्यामुळे अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी होते। ब्युरो रिपोर्ट, झी24 तास।